आता एक मोठी अपडेट समोर येते. किरीट सोमय्या बोलतायत, थेट जाऊया. डिरेक्टली इनडिरेक्टली नामी बेनामी किती साखर कारखाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा व त्यावेळी त्यांचं सरकार होतं, राज्य आणि केंद्र किती कारखाने घेतले आणि त्यात किती शेतकरी होते, त्या शेतकऱ्यांचे किती भागधारक, त्यांनी दिलेले जमिनीचं काय केलं. मी अजित पवार साहेबांचा जरंडेश्वरचा 7/12 काढण्याचा प्रयत्न केला. जरंडेश्वर मारुतीचं मंदिर प्रसिद्ध आहे, पण मारुतीचा शेपूट सारखं अजित पवारांचा जरंडेश्वरची मालकीची लेयर पुढे जात आहे. आतापर्यंत 12 लेयर मी आपल्याला दिले आहेत. खरं मालक, चालक, लाभार्थी हे अजित पवारांना माहित आहेत. तर अजित पवार का घोषित करत नाही? आणि प्रश्न फक्त एका साखर कारखान्याचा नाही आहे, ही एक मोडस ऑपरेंडी आहे. वास्तविकरित्या काय प्रतिक्रिया देतात एनसीपी वाले, शिवसेना वाले. काल हे घटना झाली म्हणून आज हे झालं, आज सकाळी हे झालं म्हणून हे झालं. अरे गंमत चालली आहे का? मुंबई उच्च न्यायालयाने याचा वर स्पष्ट आदेश निर्देश दिला आहे. त्याची चौकशी दाबण्याचा ठाकरे सरकार प्रयत्न करत आहेत. आता हे एक उदाहरण आहे जरंडेश्वर साखर कारखाना. आता जरंडेश्वर ओरिजिनल नाम जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना. अजित पवार किती स्मार्ट आहे बघा. नाव काय? जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना. अजित पवारांनी तो बेनामी पद्धतीने घेतला. अजित पवार काल परवा तिथे दौऱ्यावर गेले होते की माझाच कारखान्याकडे लक्ष का. मग तुम्ही सांगा ना, हे माझा कारखाना आहे. मग तुमच्याकडे कसं आलं? तुम्ही किती पैशात विकत घेतलं? कारण की आज पण रेकॉर्ड मध्ये जरंडेश्वर साखर कारखान्याचा मालक जेलमध्ये आहे. गुरु कमोडिटी या कंपनीने जरंडेश्वर साखर कारखाना घेतला आहे. म्हणजे कागदावर ओनरशिप ओमकार बिल्डरची, बाबूलाल वर्मा हे DHFL आणि असे जे घोटाळे झालेले आहेत त्यात जेलमध्ये आहेत फेब्रुवारी पासून. मग अजित पवार साहेब, तुमचा आणि ओमकार बिल्डरचे संबंध काय? या विषयावर का अजित पवार किंवा शरद पवार बोलत नाही आहेत? कारखाना जर ओमकार बिल्डरनी घेतला आहे, गुरु कमोडिटी त्यांची आहे, मग तुम्ही का त्यांची वकिली करतात? आपण सरकारमध्ये आहात. आणि या ओमकार बिल्डरला, तर ओमकार बिल्डर, मग त्याला पैसे कोणी दिले हे विकत घेण्यासाठी? आणि विकत घेतल्यानंतर हा जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड. अजित पवारांची स्मार्टनेस बघा. जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड हा कारखाना गुरु कमोडिटीने घेतला आणि तो 40 वर्षासाठी लीजवर जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड यांना दिला. म्हणजे लोकांमध्ये भ्रम उभं करण्यासाठी जरंडेश्वर साखर कारखाना, परंतु त्याचा चालक हा आता जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड झाली. आणि जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड याला गुरु कमोडिटी ओमकार बिल्डर जो जेलमध्ये आहे त्यांनी 40 वर्षासाठी चालवायला दिलं. त्याचं लीज एग्रीमेंट अजित पवार का रिलीज करत नाही आहेत? ते लीज डीड काय आहे?
दरवर्षी किती लीज दिलं जाते? जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड यांचे मालक कोण, शेअर होल्डर्स कोण, त्यांचे आणि अजित पवारांचे संबंध काय? जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडचे गुरु कमोडिटीचे ओमकार बिल्डरचे बाबूलाल वर्मा जे जेलमध्ये आहेत त्यांचे संबंध काय? जे जेलमध्ये बाबूलाल वर्मा आहेत त्यांचे आणि अजित पवारांचे संबंध काय? आणि त्यात सेपूट अशीच पुढे जाते. स्पार्कलिंग सोइल प्रायव्हेट लिमिटेड, फायर पॉवर मार्केटिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, नॉन-कॉन एनर्जीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, आर्य एग्रो बायो एंड हर्बल प्रायव्हेट लिमिटेड, जय एग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड, कल्पवृक्ष प्रमोटर्स प्रायव्हेट लिमिटेड, सूर्य किरण एग्रो एस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेड, ओमकार रियल्टर्स एंड डेव्हलपर्स, शिवालिक बिल्डर, ओमकार रियल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड, अशी शेपूट म्हणजे या प्रत्येक कंपनी हे जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडचे भागधारक आहेत. आणि या प्रत्येक कंपन्यामध्ये परत 2-2, 4-4 कंपन्या भागधारक आहेत. आणि त्या कंपन्यांचा आता आम्ही पुढे शोध घेतोय तर त्यात पण पुढे 4-4 कंपन्या भागधारक आहेत. ते एवढी लपवाछपवी आहे पवार साहेब का? आणि याचे लाभार्थी कोण? आज सुबह में मुंबई महाराष्ट्र में इनकम टैक्स आयकर विभाग ने कुछ रेड्स डाली है, जिसके संदर्भ में हमें सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया और कुछ हमारे सोर्सेस के द्वारा पता चला. अब इसके ऊपर अजीत पवार ने बड़ी रिएक्शन दी है और इसलिए भारतीय जनता पार्टी की ओर से हम अजीत पवार साहब को पूछना चाहते हैं कि जरंडेश्वर शक्कर चीनी कारखाना और आपका संबंध क्या है? जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड वो गुरु कमोडिटी ने खरीदा. वो गुरु कमोडिटी के मालिक ओमकार बिल्डर बाबूलाल वर्मा जी फरवरी महीने से जेल में है. तो आप उनके फाइनेंस पार्टनर हो. अजीत पवार कहते हैं जरंडेश्वर साखर कारखाना मेरा है, तो यह आपका बाबूलाल वर्मा के पार्टनरशिप है. और जरंडेश्वर ये सहकारी साखर कारखाना गुरु कमोडिटीज ने 40 साल के लिए जरंडेश्वर शुगर मिल्स प्राइवेट लिमिटेड को लीज पे दे दिया. ये लीज एग्रीमेंट कहां है? लीज एग्रीमेंट किसके किसके बीच में हुआ है? उसमें हर महीना हर साल कितना लीज रेंट लगाया गया है?